Next, our point, treatment of goodwill. Unlike other asset, goodwill is treated separately at the time of reconstitution of the firm. There are two methods of recording goodwill in the books of accounts while admitting new partners in the firm. तर आपल्याला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप बघतोय, त्याच्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर जेव्हा न्यू पार्टनर ॲडमिट केला जात असतो बिझनेसमध्ये, म्हणजे थर्ड पार्टनर जो येत असतो बिझनेसमध्ये, त्यावेळी आपल्याला ट्रीटमेंट ऑफ गुडविल कशा पद्धतीने केली जाते ते बघायचं आहे. तर याच्यामध्ये गुडविल अकाउंट हा सेपरेटली आपण तयार करत असतो. तर कोणकोणत्या मेथड आहेत की ज्याद्वारे आपल्याला ट्रीटमेंट ऑफ गुडविल करायचं आहे. तर फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे प्रीमियम मेथड. Under this method, new partner brings his share of goodwill in cash or kind. It may be retained in the business or may be withdrawn by the old partner. म्हणजेच ही जी प्रीमियम मेथड आहे या मेथडनुसार ज्यावेळी न्यू पार्टनर जो आहे स्वतःचं शेअर हे गुडविलमध्ये आणत असतो किंवा हे गुडविल कॅशमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असेल, तर त्यावेळी ते रिटेन इन द बिझनेस म्हणजे ते बिझनेसमध्ये ठेवलं जात असतं किंवा जे ओल्ड पार्टनर्स आहेत ते त्यांच्याकडून विड्रॉ केलं जात असते. तर त्याला आपण प्रीमियम मेथड म्हणतो. तर याच्यामध्येच ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत आणि साईड बाय साईड त्याच्या जर्नल एंट्रीज. सो अवर फर्स्ट ट्रान्झॅक्शन, व्हॅन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटर्न इन द बिझनेस. हे ट्रान्झॅक्शन मात्र सगळ्यांना लक्षात ठेवायचं. ज्यावेळी असं ट्रान्झॅक्शन येईल, व्हॅन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, कॅशमध्ये गुडविल आणलेलं आहे आणि ते रिटर्न केलेलं आहे इन द बिझनेस. ओके, मग त्यावेळी जर्नल एंट्रीज, ह्या दोन जर्नल एंट्रीज हे कायम लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट दॅट इज ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, कॅशमध्ये आणलेलं आहे तेव्हा त्याची जर्नल एंट्री येईल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बिंग गुडविल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर. म्हणजे नवीन पार्टनरनी गुडविल कॅश स्वरूपात आणलं तेव्हा आपली त्याची जर्नल एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सेकंड, रिटर्न इन द बिझनेस म्हटल्यावर ते बिझनेसमध्ये ठेवलेलं आहे किंवा ते विड्रॉ केलेलं आहे, तर त्यावेळी त्याच्यामध्ये रिटर्न इन द बिझनेस असेल तेव्हा जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजेच या ट्रान्झॅक्शनमध्ये लक्षात ठेवायचं, व्हॅन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड रिटर्न इन द बिझनेस, सो दॅन जर्नल एंट्री इज फॉर कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे ज्यावेळी गुडविल कॅल्क्युलेट केलं जात असतं म्हणजे ओल्ड पार्टनर्समध्ये सॅक्रिफाईस रेशोनुसारच हे गुडविल सॅक्रिफाईस केलं जात असतं किंवा डिस्ट्रीब्यूट केलं जात असतं. त्याचप्रमाणे सेकंड ट्रान्झॅक्शन, व्हॅन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे या ठिकाणी गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे आणि विथड्रॉ केलं आहे पार्टनर्सनी. पहिलं आपण बघितलं कॅशमध्ये गुडविल आणलं आहे आणि रिटेन इन द बिझनेस, आणि इथे आता कॅशमध्ये आणलेलं आहे आणि विथड्रॉ केलेलं आहे तेव्हा त्याच्या एंट्रीज अशा येतात कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सेकंड, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ह्या दोन्ही जर्नल एंट्रीवर आपण बघितल्या तशाच आहेत, फक्त तिसरी एंट्री करावी लागते आपल्याला, ते म्हणजेच ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. म्हणजे ज्यावेळी रिटर्न असेल तेव्हा वरच्या दोन्ही जर्नल एंट्री सेम आहेत, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस रेशोनुसार. आणि तिसरी एक्स्ट्रा येते विथड्रॉ केल्याची एंट्री, ती म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट टू कॅश और बँक अकाउंट. म्हणजे याच्यामध्ये गुडविल जे आहे ते विथड्रॉ केलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, when new partner brings his share of goodwill in cash and it is paid to all partners privately. म्हणजे इथे शेअर किंवा गुडविल हे कॅशमध्ये आणलं आहे आणि प्रायव्हेटली त्यांनी पेड केलं आहे ओल्ड पार्टनर्सला, तर त्याची एंट्री मात्र इन दिस केस नो एंट्री इज रिक्वायर्ड टू बी पास द बुक्स ऑफ फर्म. जर त्यांनी प्रायव्हेटली जर ओल्ड पार्टनर्सला दिलं असेल तर त्याची एंट्री होत नाही. म्हणजे आपण पहिली मेथड बघितली ती म्हणजे प्रीमियम मेथड. या प्रीमियम मेथडमध्ये आपण 3 ट्रान्झॅक्शन बघितले. व्हॅन न्यू पार्टनर्स ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड रिटर्न इन द बिझनेस, त्याच्यामध्ये आपण कॅश टू गुडविल बघितले आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स बघितले. आणि सेकंड ट्रान्झॅक्शन होतं व्हॅन न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल अँड
गुडविल इन कॅश अँड विथड्रॉन बाय पार्टनर, तेव्हा ती पण एंट्री सेम, फक्त तिसरी एक्स्ट्रा आलेली आहे ती म्हणजेच ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू कॅश अकाउंट. आणि थर्ड जे आहे ते शेअर गुडविलमध्ये आणलेलं आहे आणि प्रायव्हेटली ओल्ड पार्टनर्सला दिलेलं आहे, तर त्याची एंट्री होत नाही. ह्या एंट्रीज मात्र या प्रॉब्लेममध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आपल्याला बघायचं ते म्हणजे व्हॅल्युएशन मेथड. पहिले आपण प्रीमियम मेथड बघितली. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर्स डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल, सो ओल्ड पार्टनर्स मेजर द गुडविल ऑफ द फर्म अँड देन इट इज रेज इन द बुक्स ऑफ द फर्म ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. पहिल्या मेथडमध्ये आपण बघितलं की नवीन पार्टनरनी काय आणलं आहे, त्याचं गुडविल कॅशच्या स्वरूपात आणलेलं आहे. पण ही जी सेकंड मेथड आहे त्या सेकंड मेथडमध्ये नवीन पार्टनरनी जर त्याचं शेअर ऑफ गुडविल आणलं नसेल तर त्यावेळी ओल्ड जे पार्टनर आहेत ते बिझनेसचं किंवा त्या फर्मचं गुडविल आहे ते गुडविल मेजर केलं जात असतं आणि रेज केलं जात असतं. ते कशा पद्धतीने ते आपण बघणार आहोत बघा. ट्रान्झॅक्शन आहे when new partners does not bring his share of goodwill in cash and it is raised in the books of account, so journal entries goodwill account debit to old partners capital account. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी नवीन पार्टनरनी गुडविल आणलं नसेल आणि ते इट इज रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच या ठिकाणी फर्मचं गुडविल यूज केलं जात असतं आणि हे फर्मचं गुडविल लक्षात ठेवायचं ओल्ड पार्टनर्सना दिलं जात असतं. म्हणजेच गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, आणि हे ओल्ड रेशोनीच कॅल्क्युलेट केलं जात असतं किंवा डिस्ट्रीब्यूट केलं जात असतं. आणि याच्यामध्ये ज्यावेळी असं ट्रान्झॅक्शन असेल त्यावेळी गुडविल मात्र बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला सेपरेटली आपल्याला दाखवायचं आहे. सेकंड वन, वेन गुडविल इज रेज अँड रिटर्न ऑफ. बघा आता याच्यामध्ये गुडविल रेज झालेला आहे आणि रिटर्न ऑफ झालेला आहे. म्हणजेच गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, म्हणजेच ह्याच्यामध्ये सुद्धा गुडविल जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांना ओल्ड रेशोनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि न्यू रेशोनुसार दुसरी जर्नल एंट्री येते रिटर्न ऑफची, ती म्हणजेच ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू गुडविल अकाउंट. म्हणजे ऑल पार्टनर्स म्हणजे ओल्ड पार्टनर प्लस न्यू पार्टनर, म्हणजे ते सगळे ऑल पार्टनर्स झाले. म्हणजेच पहिली एंट्री आली तुमची रेजची, ती म्हणजे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, ओके, ती येणार आपली ओल्ड रेशोनी. आणि सेकंड जे आहे ते तीन पार्टनर्स म्हणजे दोन पार्टनर्स असतील आणि तिसरा नवीन पार्टनर असेल तर तिसऱ्या पार्टनरला सुद्धा गुडविल रिटर्न ऑफ केलं जातं असं म्हणजे दिलं जात असतं. मग त्यावेळी मात्र एंट्री ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि हा न्यू रेशोनी मात्र कॅल्क्युलेट केला जात असतो गुडविल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा वेळी मात्र गुडविल तिघांमध्ये रिटर्न ऑफ केल्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविल येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण बघितलं होतं की ते गुडविल रेज झालेलं आहे, ओके. मग गुडविल रेज झालेलं आहे तेव्हा आपण ओल्ड पार्टनर्समध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलं ओल्ड रेशोनी आणि सेपरेटली आपण गुडविल दाखवलं आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पण इथे मात्र गुडविल रेज झालं आहे आणि रिटर्न ऑफ झालं आहे, पण त्याची एंट्री करत असताना आपण गुडविल टू ओल्ड पार्टनर केली ओल्ड रेशोनी आणि न्यू रेशोनी आपण तिघांमध्ये वाटलं आहे, म्हणजे न्यू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू गुडविल. अशा वेळी गुडविल रिटर्न ऑफ केल्यानंतर त्याचं मात्र बॅलन्स शीटला इफेक्ट येत नाही. नेक्स्ट आपण बघतो वेन गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन द बुक्स ऑफ फर्म, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जर ऑलरेडी गुडविल दिलं असेल तर in such cases if the goodwill is revalued, the difference between revalued of goodwill and its book value is transferred to all partners capital or current account. जर बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला गुडविलची अमाऊंट दिली जात असेल आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये गुडविलची व्हॅल्यू जर वाढली असेल किंवा कमी झाली असेल, डिफरन्स असेल, तर तो डायरेक्टली आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केला जात असतो किंवा मग रिव्हॅल्युएशन अकाउंटला. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळी गुडविल आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलं असेल आणि ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं असेल ते रिव्हॅल्यूड झालं आहे, मग रिव्हॅल्यूडमध्ये कधी जास्त पण असेल किंवा कमी पण असेल तर त्यावेळी डायरेक्ट इफेक्ट आपल्याला करायचं म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ओल्ड पार्टनर्समध्ये तो आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो किंवा रिव्हॅल्युएशनला दाखवू शकतो, ओके. त्याच्यामध्ये अजून दिलं आहे इफ गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश, म्हणजे ऑलरेडी गुडविल बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे आणि न्यू पार्टनरनी गुडविल आणले असेल कॅशमध्ये, तर अशा वेळी देन इट इज डिझायरेबल टू राईट ऑफ द गुडविल ॲपियरिंग इन द बुक्स अमंग ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो.
म्हणजे ज्यावेळी गुडविल बॅलन्स शीटमध्ये पण दिलं आहे, नवीन पार्टनरनी गुडविलसुद्धा आणलेलं आहे इन कॅश, त्यावेळी ते गुडविल मात्र जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार शेअर केला जात असतो किंवा डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. हे आपले प्रॉब्लेम चालू होतील तेव्हा तुमचं ते लक्षात येईल. सध्या फक्त समजून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स शोन इन द बॅलन्स शीट मे बी डिफरंट than market value, so the increase or decrease in the value at the time of admission of new partner belongs to old partners. The new partners has no right over such past profits. Also he should not suffer due to losses on revaluation of asset. तर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ॲसेटच्या काही प्राइसेस आहेत त्या रिव्हॅल्यूज झाल्या असतील किंवा लायबिलिटीजचे काही आयटम, तर त्यावेळी ज्यावेळी बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दिले असतील तर त्याचे इफेक्ट आपल्याला करायचे आहेत आणि मग ते ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. इट शुड बी शोन इन द बुक्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर. म्हणजे कधी कधी अनरेकॉर्डेड ॲसेट असतील, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज असतील आणि ज्यावेळी ॲडमिशन होत असतं म्हणजे ज्यावेळी नवीन पार्टनर ॲडमिट होत असतं तर त्यावेळी मात्र त्याचा इफेक्ट करत असताना आपल्याला रिव्हॅल्युएशन त्या ॲसेट अँड लायबिलिटीजचा आपल्याला इफेक्ट डायरेक्ट आपल्याला रिव्हॅल्युएशनला दाखवायचा आहे. At the time of reconstitution of the firm, assets and liabilities of the firm are revalued. The changes made in the value of assets and liabilities are recorded in the revaluation. म्हणजे सांगितल्याप्रमाणे ॲसेट किंवा लायबिलिटीज रिव्हॅल्यू झाल्या असतील तर ज्यावेळी ॲसेट इन्क्रीज होत असतात किंवा लायबिलिटीज डिक्रीज होत असतात तेव्हा एक इफेक्ट तुम्ही डेबिटला करायचा आणि एक इफेक्ट क्रेडिटला करायचा आहे. ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने. तर याच्यामध्ये बघा आपल्याला ट्रान्झॅक्शन दिले आहेत. इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. म्हणजे ज्यावेळी ॲसेट ही इन्क्रीज होत असते तेव्हा त्याची एंट्री येत असते ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्यू. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, जनरल एंट्री लक्षात नाही आली तर ज्यावेळी ॲसेट इन्क्रीज होत असतात तेव्हा इफेक्ट करायचं रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. म्हणजे आपली जनरल एंट्री आली ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. म्हणजेच ज्यावेळी ॲसेट इन्क्रीज होईल, सगळ्यात बेस्ट वे लक्षात ठेवायचं जेव्हा ॲसेट इन्क्रीज म्हणजे व्हॅल्यू वाढली ॲसेटची त्यावेळी आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. आणि लायबिलिटी जर डिक्रीज झाली तर त्याचा इफेक्टसुद्धा आपला क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. म्हणजे ज्यावेळी व्हाईस वर्सा इफेक्ट आहे बघा, ॲसेट ज्यावेळी रिव्हॅल्यू होईल म्हणजेच इन्क्रीज होईल तेव्हा क्रेडिटला, लायबिलिटी जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा क्रेडिटला. म्हणजे जनरल एंट्री ॲसेट अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. पुढचं आपलं ट्रान्झॅक्शन दिलं आहे डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. मग अशा वेळी बघा ॲसेट ज्यावेळी इन्क्रीज होते तेव्हा क्रेडिट साईडला, ॲसेट जेव्हा डिक्रीज होते तेव्हा डेबिट साईडला. म्हणून त्याची एंट्री आली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट. बघा ज्यावेळी ॲसेट डिक्रीज होते तेव्हा आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ट्रान्सफर करतो आहे आणि ज्यावेळी लायबिलिटी इन्क्रीज होते तेव्हा त्याचा इफेक्ट डेबिटला होतो आहे म्हणजेच रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. म्हणजे आपली जनरल एंट्री आली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट टू लायबिलिटी. म्हणजे व्हाईस वर्सा इफेक्ट आहे, ज्यावेळी ॲसेट इन्क्रीज तेव्हा क्रेडिटला इफेक्ट, डिक्रीज तेव्हा डेबिटला इफेक्ट. लायबिलिटी ज्यावेळी इन्क्रीज असेल तेव्हा डेबिटला इफेक्ट रिव्हॅल्युएशनचा आणि इन्क्रीज असेल तेव्हा डेबिटला आणि डिक्रीज असेल तेव्हा क्रेडिटला. हे दोन्हीचं इफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं ट्रान्झॅक्शन आहे ते म्हणजे रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड ॲसेट इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जर आपल्याला अनरेकॉर्डेड ॲसेट असेल तर त्याचा रेकॉर्ड करायचं तर त्याची एंट्री येईल ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. म्हणजेच अनरेकॉर्ड म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ती दिलेली नाही आहे तर त्याचा इफेक्ट आपण करतो आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. नेक्स्ट क्रिएटिंग न्यू लायबिलिटी इन द बुक्स. तर त्यावेळी त्याचा इफेक्ट येईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी. म्हणजे नवीन आपल्या लायबिलिटी ॲडजस्टमेंटमध्ये दिली असेल तर त्यावेळी त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन टू न्यू लायबिलिटी. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट
ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटल करंट अकाउंटला, तेव्हा त्याचा इफेक्ट येतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. नेक्स्ट आपल्याला जर लॉस ट्रान्सफर करायचं आहे तर ट्रान्सफर ऑफ लॉस त्यावेळी ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन, म्हणजेच रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट म्हणतो. तर आपल्याला इथे स्पेसिमेन दिलेलं आहे बघा, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट कशा पद्धतीचे असतं. तर डेबिटला ज्यावेळी बघा ॲसेट डिक्रीज होते तेव्हा इफेक्ट आपण केला रिव्हॅल्युएशन टू ॲसेट, आणि जेव्हा ॲसेट इन्क्रीज होते तेव्हा ॲसेट टू रिव्हॅल्युएशन म्हणून क्रेडिटला आपल्याला ॲसेट दिसते. लायबिलिटी ज्यावेळी इन्क्रीज होते तेव्हा रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी इफेक्ट येईल. लायबिलिटी ज्यावेळी डिक्रीज होते तेव्हा क्रेडिट साईडला म्हणजे लायबिलिटी टू रिव्हॅल्युएशन. त्याचप्रमाणे आपल्याला प्रॉफिट ट्रान्सफर करायचं आहे तेव्हा रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि लॉस असेल तेव्हा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन असं इफेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट of accumulated profit and losses. Accumulated profit is the profit earned by the old partners before admitting the new partners that may be in the form of undistributed profit, reserve fund, general reserve, workman compensation fund, joint policy reserve. म्हणजे ज्यावेळी accumulated profit and loss म्हणजेच काय, न्यू पार्टनरची एंट्री होण्याआधी त्या फर्मकडं स्वतःचं जे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असेल, रिझर्व्ह फंड असेल, जनरल रिझर्व्ह असेल किंवा जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह असेल तर त्या संदर्भात त्या ॲडजस्टमेंट आहेत. तर त्या आपण बघणार आहोत. दीज रिझर्व्स आर ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, देअरफॉर ट्रान्सफर ऑन क्रेडिट साईड ऑफ पार्टनर अँड कॅपिटल अकाउंट. म्हणजे जर रिझर्व्ह असतील तर त्याचा इफेक्ट आपण ट्रान्सफर करणार क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. तर तिथे एंट्री अशी येते की रिझर्व्ह और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला मग जनरल रिझर्व्ह असेल किंवा ॲक्युमुलेटेड जो प्रॉफिट लॉस असेल तो आपण तिथे ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर ॲक्युमुलेटेड लॉस असेल सस्टेन बाय द ओल्ड पार्टनर्स आणि बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर, तर त्यावेळी पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू ॲक्युमुलेटेड लॉस. त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स बघायचे आहेत. याच्यामध्ये समटाइम्स कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी ॲडजस्टेड इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आफ्टर द ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. द कॅपिटल्स ऑफ द पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड इन वन ऑफ द फॉलोइंग. तर याच्यामध्ये ज्यावेळी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे नवीन पार्टनर्स यायच्या आधी किंवा आल्यानंतर आपल्याला न्यू प्रॉफिट शेअर रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो, तर त्यावेळी कॅपिटल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं असतं. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत. Capital of old partners may be adjusted on the basis of the capital of the new partner. In the case capital of new partner is taken as base to find out the total capital. म्हणजेच ज्यावेळी आपल्याला टोटल कॅपिटल काढायचे आहे ते इथं फॉर्म्युला आपण या पद्धतीनेच यूज करणार आहोत. तो म्हणजे न्यू पार्टनर्स कॅपिटल मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल ऑफ PSR म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला टोटल कॅपिटल नवीन पार्टनर्स आल्यानंतर आपल्याला जो टोटल कॅपिटल आहे म्हणजे जे ओल्ड पार्टनर्स आणि न्यू पार्टनर आहे यांचा जो कॅपिटल आहे हा कॅपिटल या सगळ्या पार्टनर्समध्ये वापरायचा, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा. तेव्हा फॉर्म्युला असा येतो न्यू पार्टनर्स कॅपिटल मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल ऑफ हिज PSR. फॉर एक्झाम्पल समजा आपण बघा Z is admitted in the firm with 1/5 शेअर ऑफ द प्रॉफिट्स ऑफ द फर्म. Z हा नवीन पार्टनर आहे, त्याचं शेअर आहे 1/5. Z कॉन्ट्रीब्यूट ₹50,000 ॲज कॅपिटल, त्याने 50,000 कॅपिटल आणलेलं आहे, त्याचा 1/5 शेअर आहे. आणि X and Y द अदर टू पार्टनर्स वेअर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 2:3. म्हणजे X आणि Y हे जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:3. म्हणजेच यामध्ये X and Y हे ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:3. म्हणजेच Xचा येणार 2/5 आणि Yचा येणार 3/5. ओके. आणि नवीन ॲडमिशन कोणाचं झालेलं आहे झेडचं, त्याचं शेअर आहे 1/5 आहे आणि त्याने कॅपिटल किती आणलं आहे 50,000. ओके. मग आपण कॅल्क्युलेशन करूया कशा पद्धतीने. मग कॅल्क्युलेशन आपण काढलं तर एक्सचं शेअर बघा 2/5. मग आपल्याला फॉर्म्युला जसं दिलं होतं मगाशी आपण बघितलं होतं की न्यू पार्टनर्स कॅपिटल मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल ऑफ हिज PSR. मग 2/5 हा एक्सचा जो आहे मल्टिप्लाय बाय 1 - 1/5 हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग कॅल्क्युलेशन आपण केला तर 2/5 आता 1 - 1/5 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 4/50 येईल. ओके. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 2/5 मल्टिप्लाय बाय 4/5 म्हणजे आन्सर आला 8 / 25.
वायचं पण सेम कॅल्क्युलेट करायचं आहे. 3/5 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 1/5 ॲन्सर आला 4/5 म्हणून 3/5 मल्टिप्लाय बाय 4/5 त्याला 1225. आणि झेडचं शेअर ऑलरेडी आपल्याला 1/5 काढलेलाच आहे, त्याने दिलेलाच आहे, तो आपण कॅल्क्युलेट केला तर 525 असं येईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपला रेशो आला 8:12:5 हा आपला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आला. आणि मग या पद्धतीने आपण न्यू कॅपिटल जे आहे ते आपण एक्स आणि वायमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर वर आपला 8:12:5 असा आपला रेशो आलेला आहे. तर XYZ म्हणजे एक्सचा 8, वायचा 12 येईल आणि 5 आहे तो म्हणजे झेडचा आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता 50,000 टोटल कॅपिटल आहे. मग आता इफ झेड्स कॅपिटल शेअर इज 50,000 देन द टोटल कॅपिटल ऑफ द फर्म हॅज टू बी 50,000 मल्टिप्लाय बाय 5/1. म्हणजेच इथे आपण आता हे कॅल्क्युलेशन करत असताना मल्टिप्लाय आपण केलं आहे 50,000ला. ओके, मग या पद्धतीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला झेडचं जे कॅपिटल आहे ते आलं 2,50,000. त्याचप्रमाणे एक्सचं कॅल्क्युलेट केलं तर 2,50,000 मल्टिप्लाय बाय 8/25. बघा आता हे 2,50,000 म्हणजे झेडचं कॅपिटल एकत्र करून ते 2,50,000 आलं, हे लक्षात घ्या. आणि ते 2 पार्टनरमध्ये आपण यूज करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजेच 2,50,000 मल्टिप्लाय बाय 8/25 म्हणजे ते आलं 80,000. त्याचप्रमाणे वायचा आपण शेअर केला 12/25 मल्टिप्लाय बाय 2,50,000 तर 1,20,000 म्हणजे टोटल आपलं 1,20,000 आणि 80,000 म्हणजेच आपले 2,00,000 आले. आणि जो नवीन पार्टनर आहे त्याचा ऑलरेडी 50,000 आहेच, म्हणजे 2,50,000 हा टोटल कॅपिटल झाला. ओके, तर या पद्धतीने आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन न्यू कॅपिटल बघितलेलं आहे. नेक्स्ट ह्याला आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर याच्यामध्ये अजून एक आपल्याला दिसून येतं आहे की जर सरप्लस असेल म्हणजेच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करताना त्याचा येणारा जो सरप्लस आहे तो सरप्लस मात्र जे पार्टनर्स आहेत, कन्सर्न पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. म्हणजे कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट, आणि जर डेफिसिट असेल तर कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की प्रॉब्लेम काय असतात ते बघणार आहोत. ओके.